म्हणतो ते आपण ऐकून तरी घ्यावं. बस, तुमचं ऐकलं तेवढं खूप झालं. तुमच्या मोहात आम्ही गुंतून पडलो, हेच आमचं चुकलं. पण आपल्या हिताहिताची आम्हाला कदर आहे याची तरी आपल्याला खात्री आहे ना? आम्हाला कशाचीच आणि कोणाचीच खात्री उरलेली नाही आहे. सौभाग्याच्या गाठीनं आमचं नशीब आपल्या पायाशी बांधलं आहे याची याद आपण विसरला तरी आम्हाला विसरता येत नाही. ती याद जागी असती तर निमूटपणे आमची आज्ञा मारून आपण आमच्या संघ गडा बाहेर पडला असता. पण निदान असा भलताच बदसल्ला आपण खात्रीने दिला नसता. बदसल्ला कोणता दिला? मा साहेबांनी आणलेला महाराजांचा निरोप आम्ही आपल्या कानांवर घातला. नुसता निरोप घालून थांबला नाही, परळीला जाऊन समर्थांच्या सेवेत आम्ही उभ्यांदाने राहावं अशी तुमची देखील इच्छा होती. आपण आम्हाला डोहाळे पुसलेत म्हणून आम्ही खुला दिलानं बोललो. त्यात काही गैर घडलं का? गैर हेच घडलं की आबासाहेबांनी आम्हाला सजा पुकारली आणि आम्ही कदाचित त्यांची आज्ञा जुमानणार नाही म्हणून आपण त्यावर अशा तिड्या मार्गाने शिक्कामोर्तब केला. हा निव्वळ आपला भ्रम आहे. सज्जनगडावर जाण्याविषयी यापूर्वी कैक वेळा आम्ही आपल्यापाशी हट्ट धरला नव्हता का? आमच्यावर असं आकाश पाडलं असताना आपला हट्ट पुरवण्याची ही वेळ नव्हे हे निदान तुम्हाला तरी उमगायला हवं होतं. आकाश फाटलं, सजा पुकारली, काय बोलतात आपण? हे समर्थांची सेवा म्हणजे सजा आहे का? छे छे, मोठा सन्मान आहे आमचा. थांबलात का? जा, आमच्यासाठी भगवी छाटी आणा, खांद्यावर झोळी अडकवा, हातात चिपळ्या आणि घरात तंबोरा जात ठेवून म्हणजे मनाचे श्लोक म्हणत दारोदार हिंडतो आम्ही चोकवा मागत. संत समागमाबद्दल इतका तिटकारा बरा नव्हे बरं. त्याची भाती तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. पण तुमच्या ध्यानात अद्याप येत नाही की हा आठापिठा संत समागमासाठी चाललेला नाही आहे. ही सजा आहे, सजा. जरीच आमचा पान उतार आहे. अष्टप्रधानांची आणि सरकार गुणांची आमच्या प्यादे मात आहे. आमच्या सवालाचं हे उत्तर नव्हे. आणि महाराजांना सजाच पुकारायची असती तर त्यांनी आपल्याला सज्जनगडाकडे जाण्याची आज्ञा तरी दिली असती का? आम्हाला त्यांनी टकमक टोकावर नेऊन उभं केलं असतं तर तो कडेलोट आम्ही खुशीने पत्करला असता. पण त्यांची तेवढी हिंमतच नव्हती. तुम्हाला भूल पडली असेल, पण आमच्या जुन्या जखमा अद्याप फळफळ वाहत आहे तिथं. महाराजांच्या गैरहजेरीत रायगडाच्या मुख्यालयावर आमचा जन्मसिद्ध हक्क, पण अष्टप्रधान कानाशी लागले आणि त्याने आमचा हक्क उधळून लावला. गळ्यात अडकवली प्रभावळीची सुभेदारी. आपल्या शब्दाखातर आम्ही तीही पत्करली. आता सुभेदारी काढून घेऊन सज्जनगडावर जाण्याचा आदेश देतात. तुम्ही मान डोलवली म्हणून असल्या बेइज्जती पुढे आम्ही मस्तक तुकवायचं की काय? त्या विषयाबाबत पुन्हा बोलायचं नाही असं आम्ही ठरवलं तरी आपण आम्हाला भाग पाडता. पण युवराजनी खुल्या दिलानं घडलेला सगळा प्रसंग सांगण्यासाठी आपण प्रथम आमच्याकडे धाव घेतली. पृथ्वी बोला एवढ्या विश्वासाचं धन आम्हाला दिलं. आम्ही धन्य झालो. पण असा विचार करावा की लोकांच्या दृष्टीनं बेइज्जतीसारखी थोडी तरी आगळीक आपल्याकडून घडली नाही का? नाही नाही नाही, हगळी बिलकुल घडली नाही. जे केलं, जे घडलं त्याची जिम्मेदारी आम्ही कधी शिरकावली. प्रसंग येता तर छातीचा कोट करून आम्ही अलग दुनियेचे वारच झेलले असते आणि तिला आमच्या मायेची उबत दिली असती. थोडी ठिठाई करून ती नुसती हात पुढे करते. तो हात हाती घेण्यासाठी आम्ही आबाळाशी देखील टक्कर घेतली असते. पण आम्ही ठरलो कमनशीब म्हणून कवडी मिळून चिन्यावर लात मारून मृत्यूच्या महाद्वारातून ती दिमाखात निघून गेली आणि आमच्या वाट्याला उरली ती फक्त बेइज्जती. प्रत्येक वेळी आसमानातल्या चंद्रबिंबासाठी हात पसरायचे आणि सर्वस्व पणाला लावून झेप घ्यायची. असं कसं बरं चालेल? जमिनीवर चालणाऱ्यांनी मातीशी वैर धरण्यात काय अर्थ आहे? थोडं रीतिरिवाजाकडे पाहायला नको का? आम्ही घालू तो रीती आणि पाडतो रिवाज अशी रात सप्त हाती असताना रीतिरिवाजांची मातब्बर तुम्ही आम्हाला सांगता. शुद्धीकरणाची रीत महाराजांनी लोकांच्या घरी उतरवली की नाही?
मातब्बर बुद्धदांचा विरोध मोडून काढण्यासाठी काशीहून गागाभट्टाला आणून राज्य रोडाचा सोळा पार पाडलाच की नाही? अष्टग्रहांचीच खचित आपल्यावर वक्रदृष्टी झाली म्हणायची, नाहीतर इतक्या सरळ मार्गात आपल्याला वाकुडेपणा का बरं दिसावा? खरं बोलला, ग्रहांचीच आमच्यावर वक्रदृष्टी झाली. आज नव्हे, आमच्या जन्मापासून जन्मदात्री आई आम्हाला पाहण्यातच टाकून गेली. थोरल्या मासाहेबांची पाखर आम्हाला जाण येण्यापूर्वीच तुटली. आणि आबासाहेब त्यांची तर जन्मापासून आमच्यावर गैरमर्जी. असं का म्हणता तुम्ही? महाराजांची आपल्यावर माया नाही असा आपण का समज करून घेतला? समज? आपण आमचा तो केवळ समज मानता? शिवराजी, तुम्ही थोरा घरी जन्मला, माता पित्यांच्या मांडीवर लाडात वाढला, आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून थाटा माटात रायगडावर आवडला. आमच्या पोरक्या जीवनाची तर्दबरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे तो फक्त आबासाहेबांच्या नजरेचा ठाक आमच्या मनावर कोल्ली आहे. त्याच्या ओठावरील सुन्न जरब आमच्या पोटात अजूनही कालावतं. त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्याची राज होतं. आग्राहून सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त झळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटातले आतडी तटतटा फुटू लागतात. एक 8 वर्षाचा कोवळा पोट महाराजांच्या पाठोपाठ रानावनातून पुन्हा तानातून दिवस रात्र पळताना अजून आमच्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो आहे. अंगात ज्वर भरला, पायात टळटळून फोड आले, तरी ती चून आहे. अपरात्री मथुरेला एका ब्राह्मणाच्या घरात मुक्काम पडला. मध्यरात्री खलबत सुरू झाली. तेव्हा निराजी पंत सल्ला देतात, महाराज, सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मागं सोडून दौड केली पाहिजे. हात माचखरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोट ते शब्द ऐकतो आणि तसा उठून बाहेर धावतो. महाराजाच्या कमरेला मिठी घालीत दीनवाणा मुद्राने हंबरडा फोडतो. आबासाहेब, आबासाहेब, आम्हाला एकट्याला सोडून तुम्ही नाही ना होणार? आबासाहेब एक शब्द बोलत नाही. कमरेची इवल्या हातची मिठी ते पोलादी बोटाने सोडवतात आणि माच कराकडे बोट. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. शेकडो कोसाची पायपीट बिन तक्रार करणाऱ्या त्या पोराचे पाय ओसरीवरून माच करात चाईतो पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. युवराजी एकच सवाल पुसतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण त्याची संभावना कशी केली? महाराजांच्या मनाचं दुःख आम्हाला समजतं, पण आपण असा विचार करावा की की महाराज छत्रपती आहे, हेच आम्हाला तुम्ही बजावणार ना? हे पश्चात शहाणपणाचे बोल आम्ही आमच्या दुःखऱ्या मनाला काही सुद्धा पण समजूत पटत नाही. आज कुठेतरी कौलवर तळा गेला आहे, तो आता काही सांगत नाही. जे बोलायला नको होतं ते आम्ही बोलून बसलो, पण पुन्हा आम्हाला महाराजांच्या मायेच्या गोष्टी तुम्ही पुसत जाऊ नका. कदाचित आम्हीच चुकत असू, कदाचित कसूर कोणाचीच नसेल, कदाचित आबासाहेबांच्या पोटी आम्ही जन्म घेतला, इथंच कसूर घडली असेल. आम्ही आमच्या जन्माचे मालक असतो तर झोपडीतला जन्मही आम्ही खुशीने पत्करला असता. मग दुनियेच्या संग आम्ही देखील महाराजांचे भक्तच चालू असतो आणि बिलकुलपणे त्यांच्या पराक्रमाची गाथाच गायली असते. मग आमच्या तोटक्या पराक्रमाने झोपडीतल्या आमच्या माथा पिठानं आसमान ठेगणं झालं असतं. खरोखरी महाराजांची चोरगी आम्हाला येता जाता कोणी अशी हिणावून सांगितली नसती. आमच्या तुझेपणाचे चटके आम्हाला सगळे सोयराने दिले नसते.
हाच आमच्या पाठीशी हेलावतोय प्रचंड महासागर आणि आम्ही गुदमरतो कोपऱ्यात तळाशी अवघ्या चुणकाभर पाण्यात. बस आम्ही ठरवला तोच निर्णय योग्य. रायगडाच्या दारावासातून आता आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. पण रायगड सोडून आपण जाणार कुठे? या राज्याची सीमा ओलांडून कुठेही मोकळ्या मैदानात खुल्या आसमंतात आमच्या समशनीला वाव मिळेल ते कुठे. एकट्याच्या बळावर आपण कोणता पराक्रम करणार आहात? एकटे का म्हणून आम्ही देखील दराखुराचे मावळे उठू. आम्ही देखील स्वराज्याचं तोरण बांधू. नशिबाला हात दिला तर आम्ही देखील एक तोड होण्याचा राज्य पैदा करू. मोगलांच्या आश्रयानं? कोणाचा आश्रय म्हणाला? मोगलांचा? मोगलांचा आमचा संबंध काय? आपण आमच्या मनाविरुद्ध काही का प्रसंगी वागलात, पण अशी प्रतारणा नव्हती केलीत कधी. प्रतारणा? कोणती प्रतारणा केली आम्ही आपल्याशी? दिलेर खानाच्या छावणीत आपले खलिते जात होते याचा आपण आम्हाला कधी सुगावा लागू दिला नाही. दिलेर खानाकडे नव्हे, शहाजाद्यांकडे आमचे खलिते जात होते. शहाजाद्यांची आणि आमची दोस्ती तर तुम्हाला ठाऊकच आहे. मोंगल सगळे एकच. दुश्मनांची कधी दोस्ती होते का? शहाजाद्यांचा आणि आमचा फार वेगळा अनुभव आहे. रायगडावर राहायचं नसेल तर स्वतंत्रपणे हवं तिकडे जावं. आम्ही या अवस्थेत देखील आपल्या संग येऊ, पण महाराजांच्या पाठीत आपण असा खंजीर खुपसू नये. कोण म्हणतो महाराजांच्या पाठीत आम्ही खंजीर खुपसतो म्हणून? महाराजांच्या मुलखाला हात लावायचा नाही असा आमचा आणि शहाजादांचा करार झाला. करार देखील झाला महाराजांना न विचारता न सांगता. महाराज कोण? यांचा संबंध काय? आम्ही स्वतंत्र आहोत. आम्ही आमचे मुक्त्यार आहोत. आमच्या गळ्याची शपथ आहे आपल्याला. आपण हा संबंधाचा विचार वायफळ शब्द घालू नका. तुम्ही आमच्या संग येणार किंवा नाही फक्त एवढाच जबाब द्या. एका अटीवर आम्ही आपल्या संग यायला तयार आहोत. महाराजांच्या कानावर आपण आपला मनसुबा घालावा आणि मगच आम्ही आपल्या पाठीशी आहोत. पाठ तुटली तरी आमची पर्वा नाही. महाराजांच्या कानावर आमचा मनसुबा आमच्या तोंडानेच घालावा. वा, खासा सल्ला देताय. आपल्याच हातानं स्वतःच्या पायात बेडा चढवून आहेत की आम्हाला बेटच समजला की काय तुम्ही? पण आम्ही काय म्हणतो ते ऐकून तरी घ्या. अंगात धमक नसेल तर रायगडावर कुशाल उष्टी खडखडी काढत राहा. आम्ही चाललो. जय शंकर, जय भवानी. जीवात जीव असे तो आम्ही आपल्याला मोगलांच्या गोटात जाऊ देणार नाही. भलत्या बाबतीत कोणी लुडबुड केलेला आम्हाला खपत नाही. राजकारण बायकाचा मामला नाही. दूर व्हा. महाराज आम्हाला पुसतील त्यांना आम्ही कोणत्या तोंडाने जबाब देऊ? ज्या तोंडानं आम्हाला रोखलंच त्याच तोंडाने त्यांना जबाब द्या. आम्ही सज्जन गडाकडे रवाना झालो. नाही, आम्ही झूट बोलणार नाही. आम्ही छावणी पोहोचतो. खरी गोष्ट आबासाहेबांना सांगा तर तुमच्या पोटी जन्माला येणारा बाळाची शपथ आहे तुम्हाला. कसली भलती शपथ घातली. दूर व्हा नाही तर पस्तवाल. नाही, आम्ही आपल्याला जाऊ देणार नाही. असली भलती शपथ घालण्यापर्यंत खुशाल आमच्यावर समशेर चालवा आणि मगच पाऊल बाहेर टाका. तुमच्यावर समशेर चालवायची असती तर इतका वेळ तुमची मनधरणी केलीच नसती. जय शंभू, जय भवानी.